नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर. आज मी नातेसंबंध यावर आधारित जे काय प्रश्न टेट एक्झाम, एमपीएससी एक्झाम, सरळ सेवा भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती यासाठी उपयुक्त असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी कव्हर करणार आहे. प्लीज जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर हे प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे उपयुक्त प्रश्न आहेत. तर चला प्रश्न बघूया. दया हा अनिलचा भाऊ आहे. दया हा अनिलचा भाऊ आहे. दया हा चंद्राचा मुलगा आहे. बघा काय सांगितलंय, दया हा अनिलचा भाऊ आहे. म्हणजे दया आणि अनिल याच्यामध्ये जे लिंकअप आहे ते भावाचं लिंकअप आहे. ओके. दया हा चंद्राचा मुलगा आहे. ओके. बिमल हे चंद्राचे वडील आहेत. बिमल हे चंद्राचे वडील आहेत. नात्याच्या संदर्भाने अनिल हा बिमलचा कोण? नात्याच्या संदर्भाने अनिल हा बिमलचा कोण? क्वेश्चन मार्क. ओके. अ मुलगा, ब नातू, क भाऊ, ड आजोबा. यापैकी आपल्याला त्यांच्या नात्यामध्ये जे काय रिलेशन आहे ते आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. ओके. तर पहिलं काम करायचं, बेसिक डायग्राम समजून घ्यायचे. हे असे जे प्रश्न आहेत डायग्रामच्या आधारे सॉल्व्ह करायचं. बघा एकदम पहिलं जे जनरेशन आहे म्हणजे आजोबा, पंजोबा या टाईपचे जर कोण असेल त्या प्रश्नामध्ये मेन्शन केलं असेल तर ते जनरेशन 1 घ्या, G1. त्याच्यानंतर पुढे G2 घ्या, त्याच्यानंतर पुढे G3 घ्या. जेवढी जनरेशन असतील तेवढी ती जनरेशन या स्वरूपात मेन्शन करायची आहे. G1, G2, G3. आता बघा, आता यामध्ये सगळ्यात अप्पर पोझिशनला कोण आहे ते बघा. दया हा अनिलचा भाऊ आहे. दया हा चंद्राचा मुलगा आहे. ओके. बिमल हे चंद्राचे वडील आहेत. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात टॉप मोस्ट पोझिशनला मला इथे बिमल यांना घ्यावे लागेल. ओके. बिमल हे जनरेशन 1 आहे. ओके. जनरेशन 1. पुढे आता बघा, आता बिमल हे चंद्राचे वडील आहेत. ओके. म्हणजे आपल्याला सेकंड जनरेशन मिळणार आहे इथे. हे आहे चंद्रा. बिमल हे चंद्राचे वडील आहे. ओके. आता आपण हे वाक्य पूर्ण केलं, त्याची डायग्राम पूर्ण केली. पुढे बघा, आता दया हा चंद्राचा मुलगा आहे. म्हणजे चंद्राचा हा दया हा मुलगा आहे. दया मला इथे लिहावं लागणार. ओके. दया हा चंद्राचा मुलगा आहे. पुढे बघा, आता हे वाक्य बघा. दया हा अनिलचा भाऊ आहे. बर, दया हा अनिलचा भाऊ आहे म्हणजे त्यांचं रिलेशन एकसारखं आहे. बघा, आता दया हा अनिलचा भाऊ आहे. दया हा अनिलचा भाऊ आहे. बर, विचारले काय त्याने आपल्याला, अनिल हा बिमलचा कोण? अनिल हा बिमलचा कोण म्हणजे आता बघा, दयाचे बिमल हे दयाचे आजोबा आहेत. ठीक आहे, आजोबा आहेत. यामधलं त्यांनी जे रिलेशन आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. बघा, बिमल हे दयाचे आजोबा आहेत, तसेच बिमल हे अनिलचे पण आजोबा आहेत. मग अशी ही डायग्राम तुम्हाला बिल्ड करायची आहे. खूप जास्त महत्वाची डायग्राम आहे. याच्या आधारे तुम्ही करेक्ट ऑप्शन ओळखू शकता. तर इथे ड हा ऑप्शन बरोबर आहे, आजोबा. बघा, हे असे डायग्राम बिल्ड करा. पहिल्यांदा काय करा, जनरेशन 1 पर जनरेशन 2 पर जनरेशन 3 आपल्याला घ्यायचं आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.